50 सुंदर मराठी सुविचार भाग 1. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते. दुःखातून येणारा आनंद हा सुखमय असतो. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते. मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी माणूस अधिक शोभून दिसतो. मरण जवळ आलं म्हणून जगायचं कोणी थांबतं का? प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. कपडे नाही, माणसाचे विचार ब्रँडेड असले पाहिजे. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. जिंकणारे वेगळ्या गोष्टी करत नाही, तर ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो. जेव्हा तुम्ही कठीण परिश्रम करण्यास सुरुवात कराल तेव्हाच तुमचं आयुष्य सोपं होईल. जेवढ्या उंच शिखरावर पोचाल तेवढे सोबती कमी होतील. लहान तळ्यासारखे गोड राहा, जिथं सिंह सुद्धा खाली मान घालून पाणी पितात. विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. आधी तुमचे विचार बदला, मग तुमचे विचार तुम्हाला बदलवतील. मित्र परिसासारखे असावेत, म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही. विद्या विनयीन शोभते. उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे. आपण जे पेरतो तेच उगवतं. सरावानेच अचूकता निर्माण करता येते. गरज ही शोधाची जननी आहे. जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो. जशी दृष्टी तशी सृष्टी. प्रत्येक नवीन सकाळ आपल्यासाठी नवीन संधी आणि विचार घेऊन येते. संधी मिळत नसतात तर त्या निर्माण कराव्या लागतात. माफी मागून लहान व्हा, पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नका. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. प्रेमाने जग जिंकता येते. अन्न हे पूर्ण ब्रह्म. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. माणसाचे 3 मोठे शत्रू: आळस, अज्ञान व अंधश्रद्धा. सुंदर अक्षर हाच खरा दागिना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि उजळणीसाठी कम्युनिटी पहा.